श्री स्वामी समर्थ कथा. श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक थोर संत मानले जातात. त्यांचा जन्म, बालपण तसेच तपश्चर्येचा इतिहास अत्यंत गूढ व अद्भुत आहे. श्री स्वामी समर्थ यांना अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाते. ते भारतातील महाराष्ट्र राज्यातील अक्कलकोट या ठिकाणी आपल्या भक्तांना कृपा व आशीर्वाद देत राहत होते. स्वामी समर्थ यांचा उगम. श्री स्वामी समर्थ यांचा उगम त्रिमूर्ती दत्तात्रेयांपासून झाला असल्याचे मानले जाते. ते कुठून आले आणि त्यांच्या आधीचे जीवन कसे होते याबद्दल अनेक कथा आहेत, परंतु त्या इतिहासाला ठोस पुरावे नाहीत. स्वामी समर्थ हे कधी कधी वटवृक्षाखाली तप करत बसायचे आणि त्यांच्याजवळ अनेक अलौकिक शक्ती होत्या. अक्कलकोट येथे आगमन. स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी 1856 साली आले. तिथे ते स्वामीदास महाराज यांच्या आश्रमात काही काळ राहिले. नंतर त्यांनी अक्कलकोटमधील चिलखालवाड्याला आपले निवासस्थान केले. त्यांनी आपल्या जीवनातील उर्वरित 22 वर्षे अक्कलकोट येथे घालवली. भक्तांसाठी संदेश. स्वामी समर्थ यांनी भीती कशाची आहे या वाक्याने अनेक भक्तांना आधार दिला. त्यांच्या शिकवणींमध्ये धर्म, जात, पंथ यांचे बंधन नव्हते. त्यांनी मानवतेला एकमेव धर्म मानले आणि सर्वांना समान प्रेम, श्रद्धा आणि सेवा करण्याचे मार्गदर्शन दिले. चमत्कार. स्वामी समर्थ यांनी अनेक चमत्कार घडवले, ज्यामुळे त्यांच्या भक्तांचा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला. उदाहरणार्थ, एका भक्ताला अपंग अवस्थेतून चालण्यास सक्षम केले. 2. मृत जनावरांना जिवंत केले. 3. पाण्यावरून चालण्याचा चमत्कार दाखवला. समाधी. स्वामी समर्थ यांनी 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधी स्थळाला आज स्वामी समर्थ समाधी मंदिर म्हणतात, जे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. शिकवणींचा अर्थ. स्वामी समर्थ यांचे जीवन हे सेवाभाव, श्रद्धा आणि सत्य या मूल्यांवर आधारित होते. त्यांनी भक्तांना धैर्य व शांतीचा संदेश दिला. श्री स्वामी समर्थ ही नाममंत्र आजही लाखो लोकांच्या मनाला आधार देते. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थ हे दैवी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या शिकवणी आजही लोकांना मार्गदर्शन करतात. भक्तांसाठी ते अद्वितीय मार्गदर्शक, तारणहार आणि संकटांमधून बाहेर काढणारे आहेत.